नमस्कार. माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज आपल्याला एक नवीनच व्हिडिओ समोर आला आहे. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा. त्यांचं जे सांगणं आहे ह्या सगळ्या जनतेला ते असं आहे की मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना ही काही बंद होणार नाही. कितीतरी लोकांनी आरोप लावले, कितीतरी लोकांनी असं सांगितलं की हे जे काही बोलत आहे ते फक्त निवडणुका होईपर्यंत. पण मी तसं केलं नाही आणि तसं करणारही नाही. जोपर्यंत मी ह्या राज्यावर राज्य करणार तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींना मी जे वचन दिलं आहे ते पूर्ण करणार. आणि जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तरी ही योजना बंद होणार नाही. असाच लाभ मी माझ्या लाडक्या बहिणींना देत राहणार. कोणी कितीही आरोप लावू दे, कोणी काहीही म्हणू दे. अगदी निवडणूक आली म्हणून तुम्ही आम्हाला लाडकी बहीण योजनेतर्फे पैसे देताय असं काहीही वाक्य बोलली तरी मी कोणाला काहीही भीक घालणार नाही. माझं ठरलं आहे, जोपर्यंत मी ह्या राज्यात राज्य करेन तोपर्यंत मी माझ्या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे कोणी काहीही आरोप लावू द्या, पण आपण आपलं काम नीट आणि नेटाने करत राहू. लाडक्या बहिणींसाठी डबल गिफ्ट आलं आहे, गुड न्यूज आली आहे. तर ती गुड न्यूज काय आहे हा प्रश्न प्रत्येक बहिणीला पडलेला आहे. तर गुड न्यूज अशी आहे, निवडणूक आणि आचारसंहिता लागू होणार. मग त्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा हप्ता हा अगोदरच पोचवण्यात येणार. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रच तुमच्या बँकच्या खात्यावरती पडणार 3,000 रुपये. पण लाडक्या बहिणींनी एक चूक करू नये, ती म्हणजे अशी की ई-के-वाय-सी जर केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घेणे. आणि ई-के-वाय-सी झाली नाही तर लाडक्या बहिणींना खात्यावरती पैसे जमा होणार नाही. त्यामुळे ई-के-वाय-सी करण्याची घाई जरा गडबड करायला हवी. म्हणजे तुम्हाला मिळणारा डबल गिफ्ट, जे काही गुड न्यूज सरकारच्या मार्फत मिळणार आहे त्यांचा लाभ पुरेपूर मिळेल. खरं तर ई-के-वाय-सीसाठी काही नियम आहे. त्या नियमांनुसार काही महिलांची ई-के-वाय-सी झालेली नाही. तर त्या ई-के-वाय-सीसाठी ही इथे दुसरा ऑप्शन आपल्याला सरकारने दिलेला आहे. म्हणजे ई-के-वाय-सी करताना नवऱ्याचे आधार कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड यांचा OTP हवा असतो. जर काही महिलांकडे काही अडचण असली, नवऱ्याचा OTP देता येत नसेल तर त्यांनी आपल्या वडिलांचा OTP द्यायचा आहे आधार कार्डचा. आणि वडील किंवा पती हे दोन्हीही व्यक्ती नसले तर काय करायला हवं असाही प्रश्न कितीतरी महिलांना पडलेला होता. तर त्या प्रश्नासाठी सुद्धा आता त्यांनी एक उपाय सापडला आहे. तो उपाय असा आहे की अंगणवाडी सुसेविका जी असते तिच्याकडे आपण आपला ई-के-वाय-सीचा फॉर्म भरून द्यायचा. आपली अडचण तिला व्यवस्थित समजावून सांगायची आपल्या वतीने. मग ती अंगणवाडी सुसेविका महिला व बालविकास कल्याण अधिकाऱ्यांशी बोलणार, त्यांना आपला ई-के-वाय-सीसाठी कन्व्हिन्स करणार, आपली के-वाय-सी त्यांच्याकडनं पूर्ण करून घेणार, ज्यामुळे आपल्याला आपल्या बँकच्या खात्यामध्ये पैसे मिळत राहणार. याची शाश्वती इथे आपले मुख्यमंत्री देत आहे. स्वतः ते सांगत आहे की जोपर्यंत माझ्या महिला भगिनी ह्या राज्यात माझ्या देखरेखीखाली आहे त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. आणि जोपर्यंत मी मुख्यमंत्री म्हणून ह्या राज्यावर राज्य करेल तोपर्यंत मी माझं वचन पूर्ण करणार. मी त्यांना वचन दिलं आहे. मी त्यांना दरमहा 1,500 रुपयाचा हप्ता हा पोचवणार. माझ्या लाडक्या बहिणींना मी वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आता डबल गिफ्टही मिळणार, ते म्हणजे 2 महिन्याचा हप्ता हा ह्याच महिन्यात पडणार. त्यामुळे आपली ई-के-वाय-सी करायला कोणीही विसरू नका. आणि 31 डिसेंबर ही तारीख ई-के-वाय-सीची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे लगबग करा, घाई गडबड करा आणि स्वतःची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या, जेणेकरून मुख्यमंत्र्यांकडनं येणाऱ्या हप्त्याचा लाभ आपल्याला मिळत राहणार. आणि व्हिडिओचे नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत मीही घेऊन येत राहणार. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.